आनंद घेण्यासाठी फिरलं पाहिजे. कुठे फिरलं पाहिजे? सगळीकडे फिरलं पाहिजे तर मनाला वाटतं. बरं. तुम्ही काय करता? फिरतोय आनंद घेत. आनंद घेतो. बरं आनंद घ्यायचा. बरं. आज इथं जगन्नाथपुरीला आलाय, कसं वाटतंय? मनामुळे येणं ते महत्त्वाचं. कशामुळे आलो मनामुळे आलो की शिवामुळे आलो. नाही नाही, त्याचं नाही विषय. इथं आल्यानंतर कसं वाटतंय की आपण भारताच्या शेवटच्या टोकावर आहे, इथं आपला भारत संपतोय. आता 2 लोक आपण जोडली सडक्यात. एक आता समुद्राकडे जाऊन आलो, आता पश्चिमच्या बाजूला म्हणजे भारताचा तो टोक ते हे टोकपर्यंत आपण जाणार. किती भारी वाटतं आहे ना? बाय कार बाय गाडी. म्हणजे गाडीनं आलोय असं म्हणायचं आहे. असं आहे सोबत काटकर साहेब आहेत. तर काटकर साहेब आहे आशीर्वादामुळं, कारण त्यांची गाडी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या गाडीचे मालक आहेत ते स्वतः काटकर साहेब, आणि त्याच्यामुळं आम्हाला इथंपर्यंत येण्याचा योगायोग आलाय. त्याच्या सगळं 2 ते 3 वेळा झाले, आणि काटकर साहेबांची गाडी आहे. आणि त्यामुळं आणि आपली गाडी, हा आपली म्हणू शकतो, आपली गाडी आहे, पण ती काटकर साहेबांची गाडी आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला हे योगायोग येतोय, जबरदस्त असं वाटतंय. आणि आज पहिल्यांदा आम्ही आज 3 वाजता आम्ही जाणार आहे दर्शन घ्यायला. आज जगन्नाथपुरीचे 3 वाजता दर्शन घ्यायला जाणार आहे. आणि आमच्यात नव्याने टीम मध्ये जोडल्या गेलेले आहेत अभिषेक. अभिषेक कसं वाटतं एवढं? एकदम भारी. जगन्नाथ स्वर्ग जगन्नाथपुरी जगाचा करता करिता तिथं राहतो, तिथं राहतात. जगाचा करता म्हणू शकतो, ज्यानं जग घडवलं असं जगन्नाथपुरी भगवान इथं एकदा आपण आयुष्यात वेळ काढून जगन्नाथपुरीला या. असं मानलं जातं की हिंदू संस्कृतीमध्ये ज्यांनी हिंदू म्हणून जन्म घेतलाय त्यांनी एकदा जगन्नाथपुरीला यायला लागतं. आणि आमचं ते पूर्ण झाले. आम्हाला असं वाटतं की जबरदस्त असं आहे. आणि आम्ही रात्री इथं आलो, रात्री बाहेरून दर्शन घेतलेलं आहे. आणि आता 4 वाजता आमचा नंबर आहे, जे आम्ही साक्षात जगन्नाथ भगवानला भेटायला जाणार आहे. आणि आता मला वाटतं मेढे हनुमान, जे हनुमान आहेत, ज्यांना जगन्नाथ भगवाननी समुद्राचं पाणी जगन्नाथपुरीत येऊ नये म्हणून ह्याच्या रक्षणासाठी इथं बांधून ठेवलंय, अशी एक मी कथा आहे. तर आधी त्यांचं दर्शन घेतलं, आणि आता आम्ही समुद्रकिनारी आलो होतो. समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊन आता आम्ही जगन्नाथपुरीसाठी निघतोय. धन्यवाद.